हाय हॅलो नमस्कार. आज सकाळी माझी सगळीच कामे पटपट आवरली होती. फक्त सकाळच्या कामांमधलं किचन क्लिनिंग आणि भांडे बाकी होते. बाळ सुद्धा झोपलं होतं. बराच वेळ होता माझ्याकडे, म्हणून म्हटलं त्याला पटपट किचन आवरून घेऊया. किचन होत नाही तर बेसिंगमध्ये भांडे सुद्धा माझी वाट बघत होती, म्हणून म्हटलं त्याला भांड्यांना पण वाट बघणं चांगलं नाही, तर भांडे पटकन स्वच्छ धुवून ठेवूया. भांडे आवरले, किचन सुद्धा आवरलं. सकाळची बरीच कामं झाली होती. पुन्हा एकदा किचनकडे बघितलं तर किचन नुसतं चमचम करत होतं, जसं की नवीन नवरीच आहे. असं तर माझं नेहमीच किचन चमचम करतं, पण आज व्हिडिओ तर तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करते. तुम्ही सुद्धा बघू शकतात चमकतं की नाही माझं किचन, छान वाटते की नाही. क्लीन असेल तर आपल्याला सुद्धा छान वाटतं, मन सुद्धा प्रसन्न होतं. बाळ झोपलं होतं, बराच वेळ होता दुपारचा माझ्याकडे, म्हणून म्हटलं चला कपड्यांच्या घड्या घालायला घेऊया. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, एवढे सारे कपडे आहेत आणि जे की मी कधीच घालत नाही. आता मी विचार करते चला गाऊनला पण टाटा बाय बाय करूया आणि सुंदर असे जे काय आपले कपडे आहेत ते पुन्हा घालायला ट्राय करूया. आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की 23 जीन्स आहे माझ्याकडे. बापरे, चला आता नेक्स्ट टाइम पासून मी आता सुंदर सुंदर कपडे घालून तुम्हा सगळ्यांसोबत नेहमीचे माझे मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर आज इव्हिनिंगला शेटसुद्धा लवकर घरी आले होते. त्यांनी येताना सोबत दही आणली होती, तर मी कपाडातले कपडे आवरत होते तोपर्यंत त्यांनी सुंदर अशी त्यांच्या हाताने दोघांसाठी सुंदर अशी लस्सी बनवली. इव्हिनिंगला बाहेर थोडंसं काम होतं आणि बाळासाठी चेअर सुद्धा घ्यायची होती, म्हणून आम्ही बाहेर आलेलो. येताना जे काम होतं ते काम केलं आणि जायच्या वेळी घरी बाळासाठी चेअर बघितली. बाळाला चेअर बघितल्यानंतर आमचं बाळ चेअरमध्ये बसलं, एकदा काय उतरायचं नाव घेतंय का, तर फायनली मग आम्ही बाळासाठी चेअर तिथे घेऊन टाकली. तर आजचा माझा मिनी ब्लॉग दिवसातला तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. असंच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि जे कोणी नवीन असेल ज्यांनी आपल्या यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी आपल्या यूट्यूबच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. चला तर बाय, काळजी घ्या.